हॅलो मित्रांनो, मंगेश रमेश जाधव ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. शुभ सकाळ मित्रांनो. तर मित्रांनो, आता सकाळचे 7:45 वाजलेले आहेत आणि बघू शकता बाहेरचा वातावरण. बघू शकता मित्रांनो, बाहेरचा वातावरण. पाऊस तर चालूच आहे. एकदम छान वातावरण आहे. आपल्या तिकडच्या जिन्यावरनं आपण दाखवला तर तिकडे पूर्ण शेतं वगैरे दिसतात. इथनं शेतं नाही दिसत. आपला हा झाड आहे इतके मोठा, म्हणून समोरची शेतं नाही दिसत. थोडा थोडा साधारण वारा सुद्धा सुटला मित्रांनो. तर मित्रांनो, गेल्या 2 दिवस, हा तिसरा दिवस आहे, खूप पाऊस पडतो आहे आमच्या इकडे. आणि मित्रांनो, पावसामुळे बाहेर निघायला पण नाही भेटत, म्हणजे जंगलावर ते वगैरे जायला नाही भेटत. म्हणजे आता आलिंबी निघेल, याच पाण्यात आलिंबी निघेल परत. म्हणजे एकदा ब्लॉग बनवला आपण पहिला, त्याच्यामध्ये दाखवली आपण आलिंबी, ती जरा मोठी होती. आता आलिंबी निघेल, ती छोटीवाली निघते. म्हणजे छोटी नाही, तेवढीच असते, पण साईज थोडीशी लहान असते. तो मी तुम्हाला कलर दाखवला, ती त्याची साईज एवढी मोठी होती त्याची, आणि आता निघेल त्याची साईज जरा छोटी असते. तर ती या पावसामध्ये निघते. आता एकादशी शनिवार, परत एकादशी आहे. आज आहे बुधवार, तर शनिवारपर्यंत एकादशी आहे बहुतेक. कॅलेंडरवर बघा पाहिजे. तर एकादशीच्या आत किंवा एकादशी होऊन सुद्धा आलिंबी निघते. तर याच्या पुढच्या 2 दिवसात तुम्हाला आलिंबीचा पुन्हा एक ब्लॉग बघायला भेटेल. तर बघूया कधी निघते आलिंबी. आणि हा आमचा पेरू आहे, बघू शकता. त्याला फुले वगैरे आलेले आहेत, हे बघा. आता पावसात गणपतीपर्यंत छोटे छोटे पेरू येतील त्यांना. मित्रांनो, शनिवारीच आपली आषाढी एकादशी आहे, 25 तारीख, बघू शकता, आषाढी एकादशी. तर मित्रांनो, तुम्हाला शनिवार रविवारी पुन्हा एकदा आलिंबीचा ब्लॉग पाहायला भेटेल. तर माझा जर कोणी नवीन ब्लॉग पाहित असेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आलिंबीचा ब्लॉग व निसर्ग व गावाकडचे छान छान ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, खूप जोराचा पाऊस लागलेला आहे परत, आणि माझा आवाज येते की नाही माहीत नाही. तर या मित्रांनो, सकाळची चहा प्यायला. तर मला बाल्कनीतनं व्ह्यू दाखवतो. तर आपली आहे सकाळची चहा आणि सुंदर वातावरण पावसाचं. पाऊस पडते आणि आपली चहा. आणि मित्रांनो, इथनं दिसते आपली शेतं वगैरे बाल्कनीमधनं, ते बघा तिकडे भरले. आणि इकडे आपला हा डोंगर बघू शकता, थोडा गायब होत आला पावसामध्ये. तर असं आहे सकाळचा वातावरण. तर या मित्रांनो, सकाळची चहा प्यायला. तर चहा पिऊन घेऊया. मित्रांनो, असं वातावरण आणि अशी चहा सकाळी. मित्रांनो, नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता आम्ही बसलेलो आहे टाईमपास राजेश मी लुडो खेळण्यासाठी. तर बघू शकता, दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्या लुडो चालू केलेला आहे. तर चला मित्रांनो, लुडो खेळूया. पहिला आहे माझाच डाव. मित्रांनो, 6 पडलेले आहेत. तर बघूया, पहिला आपण चालूया. 2. मित्रांनो, राजश्रीने 1 जिंकला आहे, अजून 3 बाकी आहेत तिचे. मित्रांनो, राजश्रीचा दुसरा पण आतमध्ये गेलेला आहे, माझा अजून 1 पण नाही. मित्रांनो, राजश्रीचे 3 जिंकलेले आहेत, माझे 2. बघूया मित्रांनो, आता कोण जिंकतोय. मित्रांनो, माझे पण 3 आतमध्ये गेलेले आहेत आणि राजश्रीचे पण 3 आतमध्ये गेलेले आहेत, आणि राहिलेले आहेत राजश्रीचा 1, माझा 1. आता बघूया कोण फायनल जिंकतोय.
गेम एकदम रंगात आलेले आहे. मित्रांनो राजेश्री जिंकलेले आहे आणि मी हारलेलो आहे. तर बघूया आता पुन्हा एकदा खेळूया. मित्रांनो लुडो वगैरे खेळून मगाशीच झालेलं आहे आणि आत्ता मी आलेलो आहे वाड्यामध्ये. बघू शकता बकऱ्यांची माचुकली. तर तुमच्याकडे माचुकली बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा तुम्ही कमेंट करून मला. आणि मस्तपैकी बसलेलं आणि मित्रांनो आता राजेश आणि मयुरेश पण शाळेतनं आलेले बघू शकता. इकडे काय करतात चट्टेवर झोपून मयूर काय करते. राजेश बघू शकता तिकडे खाऊ खायला रडत होता. आता गप खाताही ब्लॉग चालू केला आहे. तर ब्लॉग चालू केला तसं गप राहिलं. काय पाहिजे हां काय पाहिजे. तर मित्रांनो ब्लॉग चालू केला जसं तो गप राहिलेला आहे. त्यामुळे रडत होता आणि आता हसते. तर आता मित्रांनो आयडिया भेटली. रडायला लागला का डायरेक्ट ब्लॉग चालू करायचा आणि त्याला गप करायचा. तर चला मित्रांनो आता जेवून घेऊया. दुपारचे 2 वाजलेले आहेत. तर जेवून घेऊया मित्रांनो. आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि बघू शकता परत बाहेरचा वातावरण पाऊस काय रिमझिम रिमझिम चालूच आहे. तर बघू शकता हा आहे संध्याकाळचं वातावरण. तर आता थोडासा पाऊस उघडला आहे म्हणजे रिमझिम रिमझिम चालू आहे. माझा हा आजचा एक घरातला ब्लॉग होता, फॅमिली ब्लॉग होता. तर कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण असंच एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.